परतीचा प्रवास करत आहोत आपण. आता जाणार आहोत एक प्रायव्हेट गाडी, त्याच्यामध्ये पुण्याला जाणार आहे. तर गाडीत बसल्याच्या नंतर बघू आता काय. सध्याला तर झोप डोळ्यावर खूप आली, त्यामुळे जर शूट झालं तर करेलच, नाही शूट झालं तर सकाळी दाखवेल मी पोचल्यावरती. नानीज धाम ते पुणे जवळपास 275 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर आपण एका रात्रीत कव्हर करणार आहोत आणि जवळपास आपल्याला नानीज वरून निघायला 12 वाजले होते. 12च्या सुमारास आपण नानीज मधून निघालेलो आहे. आता ह्यानंतर आपल्याला आंबा घाट, मलकापूर, सातारा, कराड, तिरवळ अशी आपल्याला गावं लागणार आहे. ती गावं पार करत करत आपण पुढे जाणार आहे. तर हा प्रवास कसा होतो काय तर मस्तपैकी हा प्रवास तुम्ही एन्जॉय करा. ह्या आधीचे व्हिडिओ आपण बघितले नसतील तर नक्कीच ह्या आधीचे व्हिडिओ पण आपण बघा. ह्या महाराष्ट्र दौऱ्याच्या सिरीज मध्ये आपण पहिल्यांदा गेलो ते साताऱ्याला आपण बरीच ठिकाणी एक्सप्लोर केलेली आहे. त्यानंतर आपण गेलो सांगलीला पण बरीच ठिकाणी आपण एक्सप्लोर केलेली आहे. त्यानंतर आपण गेलो कोल्हापूरला पण आपण बरीच ठिकाणी एक्सप्लोर केलेली आहेत. त्यानंतर आपण गेलो मालवणला म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये गेल्याच्या नंतर आपण तो सिंधुदुर्ग किल्ला बी पाहिला आणि सिंधुदुर्गवरून आपण थेट निघालो ते रत्नागिरीला न जाता आपण पालीत थांबून नानीज धामला गेलो. नानीज धामच्या वारी उत्सवाचा पण व्हिडिओ सोडलेला आहे. तो हे सगळे व्हिडिओ आपण बघितले नसतील तर नक्कीच बघा आणि तुमचे काय म्हणजे तुमचं काही मत असेल की बाबा महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण हे ठिकाणं बघायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही ते कमेंटद्वारे मला सांगा. मी तिथे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मला एका वर्षभरात अंदाजे 36 जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या सगळ्यांच्या सपोर्टने हे पॉसिबल होईल असा मला विश्वास आहे. तर नक्कीच आपण सगळेजण सपोर्ट करायला आशा बाळगतो आणि हा प्रवास तुम्ही आता एन्जॉय करा. मलकापूर पाशी आल्यावर गाडी एक 10-15 मिनिटं चहा पाण्यासाठी थांबले. 10-15 मिनिटांनंतर डायरेक्ट ही गाडी आता पुण्याला थांबणार आहे. मध्ये आधी कुठे ही गाडी थांबणार नाही. कोकणातील हा प्रवास माझ्यासाठी खूप आनंददायी होता. परत जाताना मला थोडंसं दुःख वाटत होतं, पण काय करणार, जावं तर लागेल ना. पण दुःख तसंच ठेवून मी परत जात होतो, ते म्हणजे पुण्याच्या दिशेने. आता जवळजवळ आपण अर्ध डिस्टन्स कव्हर केलं. अर्ध डिस्टन्सच आपलं आता कव्हर करायचं राहिलेलं आहे आणि काही तासातच आपण आता पुण्यात पोहोचणार आहोत.
नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 5 वाजलेत. रात्री 11:30ला चालू केलेला प्रवास आपण सकाळी 5 वाजता येऊन पोचले पुण्यात. भारतज्योती बस स्टॉपवरून मी जात आहे माझ्या घराकडे. आता चांगला वाटला हा प्रवास, चांगला झाला, छान झाला सगळा प्रवास. इथून पुढं काय कुठला प्रवास करायचा आहे बघतो, विचार करतो आणि तुमच्याशी तसं शेअर करतो. इथपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर थांबला त्याबद्दल धन्यवाद. खरंच मनापासून खूप आभारी. भेटेल मी तुम्हाला, परत भेटेल. अजून कुठं जायचं आहे काय, आता सध्या तर घरी जाऊन फ्रेश होतो आणि जरासा आराम करतो आणि नंतर मी कुठं जायचं काय ते ठरवून तुमच्याशी डिस्कस करतो. धन्यवाद.